शासन नियम म्हणजे नगरविकास खात्याचा जी नियमावली आहे, प्रतिनियुक्तीवर आलेला अधिकारी हा एक कालावधीसाठी येतो आणि पुन्हा तो कालावधी संपल्यावर परत जात असतो. मूळतः राहुल गेटे साहेब हे फिडर कॅडरने आलेले नाही आहेत. ते आरोग्य कॅटेगरीचे आहेत आणि प्रशासनामध्ये त्यांची प्रतिनियुक्ती होऊ शकत नाही. परंतु ती झाली आहे आणि त्यातल्या त्यात कायम समावेशन हा शासनाने अधिकार वापरला आहे आणि ते कुठंतरी चुकीच्या पद्धतीचं असल्याचं मत सभागृहापुढे मी मांडणार आहे. आणि त्यामुळं पुनश्च त्यांना त्यांच्या विभागात, कारण कसं राहुल गेटे साहेब हे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे होईल ते राहिलेले आहेत, आताच्या उपमुख्यमंत्र्यांचे होईल ते आहेत, म्हणजे त्यांचं व्यापक कार्य आहे. ते नवी मुंबईसारख्या कुठंच छोट्या क्षेत्रात कार्यरत आहेत, मोठ्या क्षेत्रात महाराष्ट्रभरात कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना त्यांच्या मूळ जागी परत पाठवून नये आणि इतर दुसरा अधिकारी फिडर कॅडरचा जो नियमावलीत बसेल असा अधिकारी शासनाकडून येईल इथं. दोन्ही ठिकाणी काम करतात. प्रश्न परत तुम्हाला सांगतो, पत्रकार आहात तुम्ही, तुम्हाला उद्या मी ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवला डॉक्टर म्हणून, तर चालेल का? तुमचं फिडर काय, तुमची क्षमता, तुमचं शैक्षणिक पात्रता काय आहे? ते डॉक्टर आहेत. त्यांनी डॉक्टर आहेत तर ते आरोग्य विभागात किंवा हॉस्पिटलला त्यांची नियुक्ती पाहिजे. प्रशासन ह्याच्यात नाही, हे नगरविकास खातं सांगतं. नगरविकास खात्याचा GR जो आहे, नियमावली आहे, त्यानुसार तांत्रिक असलेला माणूस हा प्रशासनात येऊ शकत नाही. आम्ही नियमावलीचंच सांगतोय, आम्ही काय आमच्या मनात सांगत नाही. त्यामुळे इथं काही कुठं विरोधक आणि सत्ताधारी हा प्रकार नाही. इथं ज्या नियमावलीत महानगरपालिका चालते आणि नगरविकास खातं स्वतःच ते नियमावली पाठवलेली ना त्यांनी, तर ते आमची काही तिथली वेगळी काही मागणी नाही, नियम पाळण्याची मागणी हा हा प्रकार नाही. राहुल गेटे सक्षम अधिकारी आहेत, त्यांनी सेवा दिली, ठीक आहे. आता ज्या नियुक्त आदेशाने ते इथं आलेले आहेत, तो मार्ग चुकीचा आहे. म्हणजे फिडर कॅडर पद्धतीने आले तर ते आरोग्य सेवेत राहू शकत होते, पण ते कायम समावेशन हे कायद्यात बसणार नाही. तो अधिकार महानगरपालिकेचा आहे.